सर काय झालंय? तुमच्यासारखा एवढा खंबीर माणूस असा अपसेट झालेला बघवत नाही. बोला ना, काय झालंय? काय झालं? अरे कीर्तने, तुझ्या विरुद्ध फार मोठी खेळी रचली आहे. तो नंदकुमार त्यासाठीच इथं आलाय. फार मोठ्या लोकांचा सपोर्ट आहे त्याला. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. याची कल्पना होती सर मला. नंदकुमार साहेब जेव्हा इथे आले तेव्हाच या सगळ्याची चाहूल लागली होती मला. पण तुमचं कौतुक करावं असं वाटतं, म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही हे सगळं माझ्या बरोबर शेअर केलं. हो, कारण मला असं वाटतं की तू तुझं वागणं बदलावं. माझं वागणं बदललं नाही तरी सुद्धा त्यांचं काहीच अडणार नाही असं. तू माझ्यासाठी काम करशील? काही काळ जरा शांत राहतो. म्हणजे नेमकं काय करू मी, सांगा. म्हणजे असं की तू थोडं थंड डोक्याने काम कर. म्हणजे त्यांच्या कामाच्या पद्धती जरा समजावून घे. काळाच्या गरजेनुसार थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं कीर्तने. कॉम्प्रोमाइज कशाच्या बाबतीत? परिस्थितीसोबत. मी असं म्हणत नाही की तू करप्ट हो, पण काही काळ तरी त्यांच्या पद्धतीने काम कर ना. नाही सर, सॉरी, म्हणजे मला ते नाही जमणार. त्यापेक्षा मी रिझाईन करीन, निघून जाईन इथनं. पण कॉम्प्रोमाइज करणं मला शक्य नाही. कीर्तने, अरे परिस्थितीनुसार थोडं झुकतं घ्यावं लागतं. विशेषतः त्या नंदकुमार बरोबर काम करताना तर तुला जास्त काळजी घ्यायला हवी. सर तुम्ही चिडू नका, पण माझ्या तत्वांना मी मुरड नाही घालू शकत. सॉरी. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. एकदा तू चाणक्य वाच, नीट समजावून घे. काय या मधल्या मिळकतीपेक्षा ना शेवटचा विजय खूप महत्वाचा असतो. आय नो. वाचतोय मी.